नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आत्ताचे नवीन कृषी मंत्री जे आहेत माणिकराव कोकाटे, तर यांना काल बीबीसी न्यूजवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहे की तुम्ही शेतकरी बांधवांना दिलेले आश्वासने केव्हा पूर्ण करणार आहात, शेतकरी बांधवांची कर्जमाफी केव्हा करणार आहात, शेतकरी बांधवांचा 7/12 कोरा करण्याचे जे तुम्ही महायुती सरकारने आश्वासन दिलं होतं, तर याबद्दल सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बीबीसी न्यूजवरती प्रश्न विचारल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी काय अपडेट दिलेले आहेत। तर मित्रांनो, मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आता महायुती सरकारने विधानसभेपूर्वी जे शेतकरी बांधवांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकरी बांधवांचा 7/12 कोरा करू, शेतकरी बांधवांची 3 लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी करू आणि हा जो काही निर्णय असेल तर तो सत्तेत आल्यानंतर पहिला निर्णय आमचा शेतकरी बांधवांसाठी असेल, अशी अधिकृत घोषणा महायुती सरकारने आपल्याला दिली होती किंवा अशी आश्वासन आपल्याला दिलं होतं। परंतु मित्रांनो, अद्यापही म्हणजे महायुती सरकार विधानसभा इलेक्शन झालं, महायुती सरकार निवडूनही आलं, त्यांचं सरकारही स्थापन झालं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथविधीही पार पडला, परंतु हिवाळी अधिवेशनही पार पडलं, परंतु शेतकरी बांधवांचा विचार कोठेही केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती 7/12 कोरा करण्यावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय अद्यापही घेण्यात आलेला नाही। आणि याच प्रश्नावरती काल माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की म्हणजे खरं तर पाहायला गेलं तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे कर्जमाफी करण्याचा म्हणजे त्यांना तो अधिकार नाहीये, कारण कर्जमाफी जर कोणी करू शकेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याचं ठरवलं तर 1 दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आपली कर्जमाफी करू शकतात, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना सध्या शेतकरी बांधवांकडे पाहण्यासाठी वेळ नाहीये, शेतकरी बांधवांचा विचार करण्यासाठी त्यांच्याकडे अजिबात वेळ नाहीये। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती देवेंद्र फडणवीस साहेब कुठलाही स्टेटमेंट देत नाहीये किंवा कुठलाही निर्णय घेत नाहीयेत। तर मित्रांनो, सरकारने ज्या पद्धतीने आपल्याला आश्वासने दिली होती ती आश्वासने पूर्ण करण्याची वेळ आता सरकारवरती आलेली आहे आणि सरकार मात्र शेतकरी बांधवांकडे डोकूनही पाहायला तयार नाहीये। अशाच वेळी आता काल बीबीसी न्यूजमध्ये शेतकरी बांधवांच्या प्रश्नांवरती माणिकराव कोकाटे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी जरी आता कृषी मंत्री झालेलो असलो तरी सुद्धा माझ्याकडे मी अद्याप कुठल्याही प्रकारची कामगिरी पार पाडलेली नाही किंवा तो अधिकार मला अद्याप आलेला नाही। त्यामुळे ज्यावेळेस कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर शेतकरी बांधवांचा त्या बैठकीमध्ये जर निर्णय घेतला किंवा बैठकीमध्ये जर विचार करण्यात आला तरच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते। त्यामुळे जी आता कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे तर यामध्ये शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती प्रश्न उठणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि आपण जर विचार केला तर आपले जे काही विरोधी पक्षनेते आहेत तर ते असूनही नसल्यासारखे आहेत, कारण खूप कमी प्रमाणामध्ये आता विरोधी पक्षनेते आपल्यासाठी म्हणजे शेतकरी बांधवांसाठी बोलणारे नेते खूप कमी आहेत। जे आपल्यासाठी बोलत होते त्यांना आपणच विधान परिषदेपासून लांब ठेवलेलं आहे। त्यामुळे आता आपल्यासाठी प्रश्न उठवणारे आपल्यासाठी बोलणारे नेते खूप कमी आहेत आणि जे नेते आहेत त्यांनी आपले प्रश्न जर बिनधास्तपणे मांडले, शेतकरी बांधवांचा प्रश्न उठवला तरच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर आपण विचार केला तर हा अधिकार फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याचं ठरवलं तरच आपली कर्जमाफी होऊ शकते, अन्यथा आपल्या शेतकरी बांधवांना रस्त्यावरती उतरावं लागेल, आपल्या हक्कासाठी आपल्याला लढावं लागेल आणि शेतकरी बांधवांना जर आपला हक्क मिळवून घ्यायचा असेल तर त्यांना एकत्रित यावं लागेल, एकत्रित निर्णय घ्यावे लागतील आणि आपल्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरावं लागेल, आंदोलने करावे लागतील, कारण सरकारची कुठल्याही प्रकारची मानसिकता ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याची दिसत नाहीये। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत व्हिडिओचं तात्पर्य जर पाहिलं तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी अद्यापही झालेली नाही आणि जोपर्यंत कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होत नाही आणि कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। म्हणजेच एकंदरीत विचार केला तर अद्याप कुठल्याही प्रकारची कर्जमाफी झाली नाही आणि सरकारचा कुठलाही हेतू देखील दिसत नाहीये, परंतु सरकारने जे आपल्या जाहीरनाम्यामध्ये वचन दिलेलं आहे, शेतकरी बांधवांना आश्वासने दिलेली आहेत ती त्यांना नक्कीच पूर्ण करावी लागतील। मित्रांनो, ही होती कर्जमाफीबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि हो, आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।